सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना माझा नमस्कार. सत्याबद्दल एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की सत्य हे आहे तिथे आहे. आपण ते बदलू शकत नाही, ते आपल्या काबूत घेऊ शकत नाही आणि काहीतरी त्याच्याबद्दल सांगून ते सत्य आहे असं पटवून देऊ शकत नाही. आणि जे लोक असं करतात ते वास्तविकतेपासून फार दूर आहेत आणि स्वतःचं नुकसान करून घेणं, समाजाचं नुकसान करून घेणं आणि उलट्या गतीने ते आपल्या नाशाला प्राप्त होत. त्याला कारण असं आहे की सत्य एक आहे, ते म्हणजे तुम्ही हे शरीर मन बुद्धी अहंकार या उपाधी नसून शुद्ध स्वरूप आत्मा आहात. दुसरं सत्य असं आहे की सर्व चराचरामध्ये परमेश्वराची प्रेमशक्ती, जिला आपण ब्रह्मचैतन्य म्हणतो, ती कार्यान्वित आहे. तेव्हा ह्या ब्रह्मशक्तीला प्राप्त होणं हा योग आहे. आणि सहज म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला असा ह्या योगाचा जन्मसिद्ध अधिकार तुमच्यामध्ये आहे. पण हे सगळं मी सांगत असताना आपण माझ्यावर अंधश्रद्धा ठेवू नये. उलट एखाद्या वैज्ञानिकासारखं, सायंटिस्ट सारखं आपलं मन उघडं ठेवलं पाहिजे, डोकं उघडं ठेवलं पाहिजे. जर आपलं डोकं उघडं नसलं तर आपण वैज्ञानिक होऊ शकत नाही. आणि मी जे सांगते ते जर अनुभवास आलं तर इमानदारीमध्ये ते तुम्ही मानलं पाहिजे आणि त्यात उतरलं पाहिजे. कारण हा एक कल्याणाचा मार्ग आहे. तो तुमच्याच कल्याणाचा नव्हे, तुमच्या मुलाबाळांचा, तुमच्या सर्व समाजाचा, भारताचा आणि सर्व जगाचा हा कल्याणाचा मार्ग आहे. उत्क्रांतीमध्ये आपण आता मानव स्थितीला, ह्या स्थितीतच आपण जर मान्यता केली की फार उत्तम स्थिती आहे तर हे काही बरोबर होणार नाही. ह्या स्थितीमध्येच अनेक भांडणं होतात, ह्या स्थितीमध्ये अनेक विचार, ह्या स्थितीमध्ये आपण पाहिलेले आहे की धर्मावरून काय काय प्रकार झाले. ह्या स्थितीत धर्म अधर्म कळत नाही, नसत्या जातपातीच्या अंधश्रद्धेच्या ह्याच्यात आपण बळी जातो. त्यासाठी केवळ सत्य हे जाणलं पाहिजे आणि ते जाणण्यासाठी आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. कारण आत्मा हा सर्वांमध्ये एकसारखा आहे, प्रतिबिंबित आहे आणि तो सामूहिक चेतनेला आपल्यामध्ये जागृत होतो. ही सामूहिक चेतना जेव्हा आपल्यामध्ये जागृत होते तेव्हा आपण जाणू शकतो की आपल्यामध्ये कोणते दोष आहेत आणि दुसऱ्यांमध्ये कोणते दोष आहेत. जर आपण हे शिकलो की हे दोष आपण कसे काढून टाकायचे तर लगेच त्या सर्व दोषांपासून आपली मुक्ती होऊ शकते. महाराष्ट्र ही संतांची भूमी. इथे मोठमोठाले द्रष्टे आणि संत झाले आणि त्यांनी सुद्धा आत्मसाक्षात्काराबद्दल सांगितलेलं आहे. 12व्या शतकामध्ये श्री ज्ञानेश्वर आपल्या ह्या महाराष्ट्रात जन्माला आले आणि त्यांनी एक फार मोठी गोष्ट केली. म्हणजे हे जे एक गुप्त ज्ञान, कुंडलिनीचं सगळ्यांना ज्ञात होतं, ते फक्त सीमित होतं या नाथपंथीयांच्या मध्ये आणि त्यात एक गुरुनी एकाच शिष्याला दीक्षा दिली पाहिजे असा प्रतिबंध होता. ही परंपरा होती. ज्ञानेश्वरांनी आपले गुरु निवृत्तीनाथ यांना विनंती केली की कृपा करून हे गुप्त ज्ञान मला सांगण्याची आपण व्यवस्था करा. निदान एवढी तरी तुम्ही परवानगी द्यावी की मी नुसतं हे लिहून लोकांना सांगू शकेन.
ह्या गोष्टीवर निवृत्तीनाथ राजी झाले आणि ती आपली प्रथम अशी एक सामूहिक तऱ्हेने ह्या गुप्त गोष्टींना जाण्याची एक प्रथा, नवीन प्रथा सुरू झाली. 6व्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या कुंडलिनीबद्दल त्यांनी वर्णन केलेलं आहे. पण धर्म मार्तंडाने सांगितलं की हा अध्याय निषिद्ध आहे, कारण त्याला त्यातलं काहीच गम्य नव्हतं. निषिद्ध म्हटल्याबरोबर त्याच्यावरती पडदा पडला आणि कुंडलिनीबद्दल कुणी बोलायचंच नाही असं ठरलं. अशा रीतीने कुंडलीचं ज्ञान काही आहे किंवा नाही याबद्दल सुद्धा लोकांना काही माहीत नव्हतं. त्यानंतर कबीर, नानक आदी अनेक लोकांनी कुंडलिनीचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे आणि असं हळूहळू ते वर्णन होत गेलं. म्हणजे शब्दामध्येच सगळं वर्णन झालं, पण लोकांना ह्याला अनुभूती नाही. संतांचं जे महान कार्य झालं आहे ते हे की त्यांनी नेहमी अंधश्रद्धा, जात पात हे जे काही आपल्यामध्ये दोष आहे सामाजिक, त्याच्यावरती फार मोठं अस्त्र उभारलं होतं. विशेषतः आपण म्हणून नृसिंह सरस्वती यांनी अंधश्रद्धेवरती इतकी भाष्य केलेले आहेत की आश्चर्य वाटतं की अजून सुद्धा लोक त्या अंधश्रद्धेत का वाहत आहेत. त्यानंतर इतर कितीतरी दासगणू किंवा रामदास स्वामी, तुकाराम, नामदेव सर्वांनीच ह्या ज्या आपल्यामध्ये कुरीती आहेत, ज्या आपल्यामध्ये अशा गोष्टी आहेत ज्यांनी मनुष्य परमेश्वर सोडून भलत्या मार्गाला जातो, त्याच्यावरती फार टीकास्त्र सोडलं. विशेषतः रामदास स्वामींनी तर भामट्या गुरूंबद्दल फार टीका आणि फारच त्यांच्यावरती लिखाण लिहिलेलं आहे. त्यांना काही शिव्या बिव्या येत नव्हत्या, तर ते काही आपल्या मनाने शिव्या करून त्यांनी अशा लोकांना शिव्या दिल्या की हे लोकांना खोटं बोलून फसवतात, काहीतरी सांगतात आणि बंधुगिरी करतात. पण त्यामुळे जो काही फरक झाला तो झालाच, पण विशेष करून आपल्यासाठी एक फार मोठं कार्य ते करून गेले. एकनाथ हे महाराजांच्या घरी जेवायला जात असत, म्हणून परत धर्म मार्तंडांनी त्यांना त्रास दिला. ह्या लोकांना अंधश्रद्धा निर्मूलन करण्याचा अधिकार होता, कारण त्यांची डोळस श्रद्धा होती, त्यांना निरक्षीर विवेक होता. पण जो तो भामटा उठतो आणि म्हणतो मी अमुक करतो, तो म्हणतो मी आम्ही करतो, असं होऊ शकत नाही. आता आपल्या इथे टूम निघाली की देव नाहीच, अशी काहीतरी टूम काढून तुम्ही काहीही कार्य केलं तर ते तुमच्यावर उलटणार आहे. कारण टूम हे वास्तविक खरं नसतं. त्यातली ही टूम काढली की देवच नाही. त्याला कारण मी असं पाहिलं की जे लोक दारू पितात, घाणेरडे व्यवहार करतात, बायका ठेवतात, हे करतात ते करतात आणि पैसे खातात, पैशाच्या मागे त्यांना असं म्हणावंच लागतं की देव नाहीये. नाही तर घरात जर देव ठेवला तर लोक म्हणते अहो तुम्ही तुमच्या घरात ते देव आहेत, पण तुम्ही असे कसे वाटता, म्हणून देव नाही असं सांगायचं. पण हे अशास्त्रीय आहे. तुम्ही आधी शोधून पहा देव आहे किंवा नाही. देव नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. फार तर फार असं म्हणू शकता की देव आहे किंवा नाही हे आम्हाला माहिती. पण अशा रीतीच्या नवीन नवीन पद्धतीच्या टूम आपल्या ह्या महाराष्ट्रात संतांच्या ह्या भूमीत निघत, आणखीन कुठे नाही, आणखीन कुठे असला प्रकार नाही. हे शहाणपण इथेच आहे. आणि बहुतेक हे लोक रिकाम टेकडे आणि बुद्धीने फार नष्टभ्रष्ट लोक आहेत. कारण माझा एका माणसाशी संबंध आला, तो माझ्याकडे आव्हान घेऊन आला होता आणि त्याला डोकंच नव्हतं मुळी, त्याला अध्यात्म माहीत नव्हता, शास्त्र माहीत नव्हतं, त्याला काही शास्त्रीय ज्ञान होतं, मेडिकलचं त्याला ज्ञान नव्हतं. मी स्वतः मेडिकल केलेलं आहे. एक अक्षर त्याला माहीत नव्हतं की मेडिसिन काय आहे, ह्याच्याशी बोलायचं तरी. आणि बाकीची जी मंडळी होती ती सुद्धा इतकी निम्न अभ्यास केलेली आणि इतक्या निम्न स्तराची की वैचारिक त्यांची पातळीच इतकी कमी होती. त्यात तो गृहस्थ मेस्मरिझम करत होता. आणि मेस्मरिझम करणं किती घातक आहे हे तुम्ही परदेशातल्या कोणत्याही मेडिकल ह्याला जर्नलला वाचलं तर. पण एक कुपमंडूक हे कधी